हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. तर जुलै महिन्याचा पहिलाच दिवस आणि आज पहिल्यांदाच जी छत्री नवीन मी घेतली होती तिचं उद्घाटन मी आजच्याच दिवशी केलं होतं. नाही तर एवढे 10-15 दिवस आणून जी ठेवली होती ती काय उघडताच आली नाही, कारण की पाऊसच पडत नव्हता तसा. पण एक जीवाला वाटतं ना, ऑन द स्पॉट जर कधी आला तर आपण विहिरीत जाण्यापेक्षा आपल्याकडे छत्री ह्या असावं. पण त्याचा उपयोग मी आज केलेला आहे. आणि आज पावसाने एवढं धुवून काढलं होतं की अक्षरशः नाकी न वाढलं होतं. मला तर जुलैचाच पाऊस आठवतो. त्यानंतर इकडे बघू शकता ढगाळलेलं असं वातावरण, पूर्ण सगळीकडे काळोख केला होता आणि माहीत तर होतं की हा काय थांबणाऱ्यातला नाही आहे. आणि पूर्ण आमची गल्ली जी आहे ती पूर्ण भरून गेली होती. सो चला तर मग इतकी विचारणं सोय नाही. बाहेर पण भरपूर पाऊस पडतो. मला आणायला जायचं होतं निर्वीला, पण मी म्हटलं बापरे, आता या पावसामध्ये मी जाणार कशी. त्यात एक तर चालायला फास्ट लागणार, कारण की 5 वाजले होते. 5:10ला तिची शाळा सुटते. सो दादूला पण आणायची असते. मग एकाबरोबर दोघांना मी कशी घेऊन येणार. त्याच्याबरोबर तिचा रेनकोट माझ्याकडे नव्हता, यांच्याकडेच होतं. आणि नशीब त्यांचा फोन पण आला की मीच घेऊन येतो तिला, मी काय जाऊ नको आणायला. नशीब, नाही तर मला खरंच एवढा पावसातला ना भिजायला म्हणाल तर मला अजिबात आवडत नाही. पाऊस हा ऋतूच आवडत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मला गरमी चालेल एखाद्या वेळेस, आणि तोच ऋतू माझा फेवरेट होता ॲक्च्युली म्हणाल तर. पण जाऊ दे, माझ्यावरचं जाणं तर बंद झालं. आणि शाळेतून येताना पण इतका पाऊस आज दिवसभरात होता ना की विचारून सोय नाही. मुलं म्हणतात आमची शाळा सुटल्यानंतर बंद होतो पाऊस, आणि शाळा चालू असते की भरपूर पडून घेतो. सो त्याच्या मनाचे की ऑरेंज अलर्ट आहे, उद्या रेड अलर्ट आहे, म्हणजे शाळेला सुट्टी असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू होत्या. सांगू शकत नाही. सकाळपासून पाऊस खूप आहे, बारीक बारीक का होईना पण भरपूर असा लागलेला आहे. जूनचा जो महिना होता त्याने तो कवरअप नाही 1-2 दिवसामध्ये करून टाकणार आहे जुलैमध्ये, मला तरी असंच वाटतं. आवाज पण तुम्हाला ना पावसाचा जास्त येईल माझ्या आवाजापेक्षा. त्यात हा पंख्याचा आवाज, वरती टप 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 पावसाचा आवाज. सो आज पाऊस दे पाऊस. मी येताना पण नशीब मी नायलॉनचंच घातलं ड्रेस, बिकॉज मला माहीत होतं पाऊस पडणारच आहे. कारण की कॉटन वगैरे घातले तर आता ते काय परवडणारे नाही, बिकॉज ते सुकत पण नाही कपडे, थोडीशी लाईन लागून जाते. त्याच्यामुळे मी पण येईल आता. मॅडम जाऊन खाली बसते आणि बघू का काय मॅडमला खायला लागते. देते तिला चहा बनवते मस्तपैकी गरम आलं टाकून छानपैकी, आणि हे करते. खरंच उद्या सुट्टी पडल्यानंतर खरंच खूप बरं. चला तर मग यायची वाट बघूया. तोपर्यंत चहा बनवते, ती आधी केलं लगेचच पिईल. आणि अच्छा, चला मग. तुमच्याकडे पण पाऊस पडतो आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा यार. ब्लॉग बघत चला, लाईक करत चला, कमेंट करत चला, नवीन असाल तर सपोर्ट करत चला, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि लवकरात लवकर 15K ची फॅमिली आपली कंप्लीट करायला प्लीज. आणि मी पण ठरवलं यार, ब्लॉग रोजच्या रोज टाकणारच आहे. 5 ते 10 मिनिटांचा का असे ना, पण ब्लॉग रोजच येणार आहे. सो प्लीज बघत चला. किती येते पाऊस, येरे पावसा. हा बघा, पावसाच काय ऐकत नाही. हो, आज ना यांनी आणली होती भाजीसाठी काय आणलेलं होतं, घेवडा आणलेला आहे जो मी साफ करून ठेवला उद्यासाठी डब्याला. आणि इकडे आणलेलं आहे बैंगन, बडा बैंगन लेके आहे. तर ह्याचं आपण बनवणार. इकडे ना शेंगदाणे आणले, कारण की संपले होते घरातले. सो शेंगदाणे आणले, ते गरम करूया, भाजून घेऊया तव्यावर. मला खूप कामं पण पडले तर. ओके, सो इकडे शेंगदाणे गरम करायला ठेवलं भाजायला. ठीक आहे. पागल आहे माझा नवरा, मंद माणूस बिचारा. माझा नवरा मला खूप सपोर्ट करतो गाईज, खूप म्हणजे खूपच. सो तेच मला बोलत होतं, आता भांडी घासून घेऊ का, कपडे धुवून घेऊ का, म्हणजे असं विचार करते मला. सो मी त्यांना म्हटलं बघा तुझं कानाखाली वाजवी ना. शेंगदाणे भाजून झालेत थोडेसे, त्यांना खायला पण टपोरे शेंगदाणे छानपैकी. इकडे मी धुवून घेतलेलं आहे. ह्याचे आपण काप करूया आणि ह्याच्यावरतीच भाजून घेऊया, कारण की गॅसची फ्लेम जी येते ती चांगली नसते.
सो त्याच्यामुळे त्याच्यावर नाही भाजणार आहे मी. ह्या तव्यावरच ह्याचे काप करून बारीक त्याची सालं काढून डायरेक्ट टाकणार आहे, म्हणजे इझी जाईल आपल्याला. सो अशा प्रकारे आपण ह्याची ना साल काढून घ्यायचे. माझ्याकडे ना स्टँडच नाही, तर किचन एवढा छोटूसा आहे ना, मला काहीच करता येत नाही. सो याच्यानं साल काढून घेणार आहे. लाईट येते इझी जाईल. तिकडे झालेत शेंगदाणे आपले. तर ह्याच्यात ना मी तव्यात टाकलेले आहेत हे वांगी. ह्याच्यामध्ये साईडनी ना तेल टाकून घेणार आहे, जेणेकरून शिजतील ती पटकन. ठीक आहे. आपण छुरीच्या मदतीने आपण जरा पलटी मारून देऊया. छोटंच होतं त्याच्यामुळे काय एवढं हे नाही. शिजून झालं की ह्याच्यामध्ये लसूण येतले. आता हे शेंगदाणे जातील याच्यात. मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर. इथे कोथिंबीर गेली, कढीपत्ता, शेंगदाणे आणि लसूण गेले. आता ह्या मिरच्या आहेत ना, ह्या धुवून मी याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि ह्याचं बारीक ना हे करून घेणार. इकडे तोपर्यंत होऊन जाते, बघूया. आणि आता याच्यात जाणार आहे चवीनुसार मीठ, थोडं जेवढं लागेल तेवढं. तर मी मीठ ह्यात टाकून घेते. आणि त्यानंतर ना ह्याच्यात गेलं चवीनुसार मीठ. आता आपण याला ठेचून घ्यायचं. नवरा टेकतोय मला. हे आणले आता आपण याच्यात टाकून देऊया. आणलेच की काय पण हे बुक बुकचं शेल ती चांगलं लावते. मोठी झाली पोरगी, मुलगी झाली, प्रगती झाली, मुलगी झाली, निर्वी झाली. सिलेंडरला आणून 2 महिने झाले. गरम गरम ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. आता फक्त आपण कांदे कटिंग करून घ्यायचे. तेल, टोमॅटो, कांदे ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं मस्तपैकी परतून की झालं. आता मी भाकरी टाकून देते ह्याच तव्यामध्ये आणि मग हे त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. भाकरी टाकून घेते. तवा झाला गरम. इकडे झाली माझी भाकरी रेडी. आता ह्याच्यामध्ये आपण करूया. टाकले कांदा, ह्याच्यामध्ये तेल टाकूया. टोमॅटो येईल ह्याच्यामध्ये, कढीपत्ता येईल ह्याच्यामध्ये ॲड केले तरी पण, कारण की टेचून झाले पूर्ण हे स्मॅच करून. आणि कोथिंबीर वरती. इकडे जिरा, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर जाणार आहे. कटिंग करून ठेवते. कोथिंबीर वरून मस्तपैकी झालं हे. थोडंसं हळद, मीठ आणि मसाला टाकून घ्यायचं आणि ते वाटलेलं स्मॅच केलेलं भरीचं. त्यात गेलं लाल तिखट, हळद, मीठ. तर याच्यात टाकलं भरी, टाकलं जे स्मॅच केलेलं होतं ते. आता मिक्स करून घेऊया. मस्त स्मेल येते. छान असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं झाकण मारून घेऊया आणि नंतर
इकडे मम्मीने बनवले होते गरम गरम भजी, ते इकडे पार्सल झालेले आहेत. आणि इकडे आपली भाजी, वांग्याचं भरीत थोडंसं करपलेलं आहे. आणि इकडे आमच्यासाठी बनवलेला आहे हा खिचडा भात. सो हा खिचडी भात, इकडची भाकरी, हे एवढंसं जेवण आता मी करणार आहे. आणि भांडी घासणार आहे आणि सगळं होणार आहे. इकडे माझ्या नवऱ्याचं तोंड तुम्हाला मी दाखवू शकते, बघू शकता कसं असतं. चला तर मग मंडळी, या जेवायला सर्वांनी. काहीच या जेवायला खिचडी भात, वांग्याचं भरीत आणि तोंडी लावायला आहे मस्तपैकी हा कांदा आणि इकडे भजी. चला तर मग या जेवायला.